Hello student, welcome to our YouTube channel. Today we are going to learn a very beautiful and motivational poem, Be the Best. In this video, I will explain this poem line by line in easy Marathi language. So watch this video till the end. विद्यार्थ्यांनो, आज आपण बी द बेस्ट ही एक खूप सुंदर आणि प्रेरणादायी कविता शिकणार आहोत. या कवितेत कवी आपल्याला सांगतात की मोठे होणे महत्त्वाचे नाही, तर आपण जे काही आहोत त्यात सर्वोत्तम होणे महत्त्वाचे आहे. चला तर मग कवितेला सुरुवात करूया. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी. जर तुम्ही डोंगराच्या टोकावर असलेले एखादे मोठे पाईन वृक्ष बनू शकत नसाल, तर खोऱ्यातले एक छोटे झुडूप बना. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील, बी अ बश इफ यू कांट बी अ ट्री. पण जे तुम्ही छोटे झुडूप बनणार आहात ना, ते त्यामधील सर्वात चांगले झुडूप आपण बना. जर मोठे झाड होऊ शकत नसाल, तर छोटे झाड बना. यामध्ये आपल्याला असे शिकायला मिळते की प्रत्येकजण हा मोठा माणूस होईल किंवा तो आपल्या जीवनामध्ये जे त्यांनी ठरवले आहेत ते पूर्ण करेलच असे नाही, पण आपण ज्या ठिकाणी आहोत ते आपण सर्वोत्तम केले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पहिला स्टांजा आपण बघितलेला आहे. चला तर मग दुसरा स्टांजा बघूया. इफ यू कांट बी अ बश, बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. जर छोटे झाडे आपण होऊ शकत नसाल, तर आपण गवत बना, पण रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना आपण आनंद देणारे बना. इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास. जर आपण मोठा मासा बनू शकत नसेल, तर छोटा मासा बना. बट द लिव्हलीस्ट बास इन द लेक. पण तलावातील सर्वात चांगला आणि उत्साही मासा बना. याच्यातून आपल्याला एकच शिकायला मिळते की आपण छोटे बनू किंवा मोठे बनू, पण आपण जे काही बनणार आहोत त्यामध्ये आपण प्रोडक्टिव्ह बनले पाहिजे किंवा चांगले काम करणारे बनले पाहिजे. आपण लहान असलो तरी आपल्या कामात आपण उत्कृष्ट असले पाहिजे. वी कांट ऑल कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. आता बघा, आपण सगळेच कप्तान होऊ शकत नाही, काहींना टीममध्ये काम करावे लागतात. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. प्रत्येकासाठी काही ना काही काम असते. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेजर टू डू. मोठी कामेही असतात आणि छोटी कामेही असतात. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आपल्या जवळचे आणि आपल्याला मिळालेले आपण काम चांगले करावे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. प्रत्येकाला जे वाटेल जे कामाले आहेत ते काम त्यासाठी महत्त्वाचे असतात. यामध्ये मी तुम्हाला एक उदाहरणसुद्धा सांगू इच्छितो. आपण क्रिकेट मॅच बघतात, त्यामधील सर्वच खेळाडू कॅप्टन बनू शकतात का? तर नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मग मला सांगा, त्यातील एखादा खेळाडू जर चांगला खेळला नाही, तर टीमवर्कमध्ये त्याचा परिणाम पडेल की नाही पडेल? तर अशा पद्धतीने आपण याचा विचार केला पाहिजे. चला तर पुढे बघूया. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर आपण मोठा रस्ता होऊ शकत नसेल, तर छोटी पायवाट बना. जर सूर्य होऊ शकत नसाल, तर तारा बना. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल, बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. यश किंवा अपयश आपल्या मोठेपणावर ठरत नाहीत. तुम्ही जे काही आहात त्यात सर्वोत्तम बना. याच्यावरती आपले यश मिळत असतात. याच्यामधून आपल्याला एकच कवी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात. आपण मोठे आहोत की छोटे आहोत हे महत्त्वाचे नाहीत, पण आपण आपले काम मनापासून आणि सर्वोत्तम केले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ही मोटिवेशनल पोयम बी द बेस्ट बघितलेले आहेत. Thank you for watching this video. If you like this video, please like, share and subscribe our channel. Thank you.